नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 21 जानेवारी 2024 रोजी जो CTET पेपर क्रमांक 2 झाला होता, या पेपरमधील मराठी भाषा द्वितीय या विषयाच्या संदर्भानं जे 30 प्रश्न आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण ज्या विद्यार्थ्यांनी भाषा 2 निवडली होती, जानेवारी 2024 मध्ये CTET पेपर क्रमांक 2 मध्ये झालेला जो पेपर होता, त्या विषयाच्या संदर्भानं चर्चा करूयात। सुरुवातीलाच आपल्याला उतारा दिलेला आहे, उतार्यावर आधारित काही प्रश्न आहेत। सर्वप्रथम आपल्याला बेसिक माहिती पाहिजे की CTET पेपर क्रमांक 1 असो वा 2 असो, तुम्हाला जे लँग्वेजवर आधारित प्रश्न विचारलेले असतात, यापैकी 15 प्रश्न जे आहेत ते उतारा आणि पोयम या संदर्भाने विचारतात आणि राहिलेले 15 प्रश्न जे आहेत ते मेथोडॉलॉजीच्या संदर्भाने तुम्हाला विचारलेले असतात। आणि त्यामध्ये उतार्याचे प्रश्न सोडवताना ज्या काही छोट्या मोठ्या बाबी आहेत, आपल्याला माहीत पाहिजे की उतारा सोडवताना कधीही प्रश्न वाचून घ्या जे उतार्याच्या संदर्भाने प्रश्न आहेत। आता याच्यामध्ये 1-2 प्रश्न व्याकरणाचे पण असतात, पण जे या प्रश्नांचं उत्तर उतार्यात मिळतं त्या प्रश्नाचे जर आपण टायटल वाढले, जसं आता प्रश्न इथं पालकत्वाच्या नैसर्गिक नियमामध्ये लेखकाने न सांगितलेला नियम कोणता। मग आता नैसर्गिक नियम, अजून तुम्ही दुसरा प्रश्न वाचा, नंतर तिसरा वाचा, नंतर चौथा वाचा, कारण तुमच्याकडे हातामध्ये PDF उपलब्ध आहे। म्हणजे परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनं होते, म्हणून जर तुम्ही 4-5 जे काही प्रश्न असतील ते जर वाचन केलं आणि नंतर जर तुम्ही उतारा वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला जास्त मदत होऊ शकते। जे जे तुम्ही प्रश्नामध्ये महत्त्वाचे शब्द वाचले ते अंडरलाईन करायचे, जेणेकरून आपल्याला ते इझी जातं। ठीक आहे, इथं आपल्याला सॉफ्टवेअर असल्यामुळं तेवढं इझी जाणार नाही, कारण आपल्याला परत स्क्रोल करण्यामध्ये आपला थोडासा वेळ जाऊ शकतो। पालकत्वाच्या नैसर्गिक नियमामधील लेखकाने न सांगितलेला नियम कोणता। ठीक आहे, तर आता हा प्रश्न शोधताना आपल्याला उतार्यामध्ये जावं लागणार आहे की पालकत्वाच्या नैसर्गिक नियमामधील लेखकाने न सांगितलेला नियम कोणता। तर उतार्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही जर शेवटी बघितला हा उतारा, म्हणजे ऑलरेडी मी ते शोधलेले आहेत अगोदरच, फक्त तुम्ही या पद्धतीनं जावं अशी अपेक्षा आहे। तर बघा, धोक्यापासून आपल्या अपत्याचा बचाव करणं, ते मोठे होईपर्यंत त्याचं उत्तम संगोपन करणं, त्यांच्या पंखात बळ देण्यासाठी प्रयत्न करणं हा निसर्ग नियम आहे। म्हणजे काय काय, धोक्यापासून आपल्या पाल्याचा बचाव करणं, ते मोठे होईपर्यंत त्याचं उत्तम संगोपन करणं आणि पंखात बळ देणं, हे 3 ते म्हटलेलं आहे लेखक। इथं आपल्याला टॅली करता येईल बघा, धोक्यापासून बचाव करण्याचे तंत्र शिकवणे यामध्ये आलेलं आहे लेखामध्ये, ते मोठे होईपर्यंत उत्तम संगोपन करणे, हे बघा, मोठे होईपर्यंत उत्तम संगोपन करणे, धोक्यापासून आपल्या अपत्याचा बचाव करणे, त्याच्या पंखात बळ येईपर्यंत, हे पण आलेलं आहे। वरवरचे उथळ आणि चटकन सुचणारे उपाय शिकवणे, हे त्याचा संदर्भ नाही, नैसर्गिक उपायाच्या संदर्भानं असं लेखक बोललेलं नाही। म्हणजे कोणता नियम नाही सांगितलेला, मग न सांगितला नियम आहे पर्याय क्रमांक 4, म्हणून 4 हे उत्तर घ्यायचं। त्यानंतर पालकांना खूप धास्ती वाटते, पालकांना खूप धास्ती वाटते या वाक्यात कोणते विशेषण आहे। तर क्रमवाचक संख्या विशेषण आहे का, नाही, कारण क्रमवाचक संख्या विशेषणामध्ये आपल्याला माहिती आहे की पहिला, दुसरा, तिसरा असे वाक्य। तर गणनावाचक पण नाही, गणनावाचकमध्ये सलग 1, 2, 3, 4 असे म्हणजे शब्द येतात। आवृत्तीवाचक पण नाही, आवृत्तीवाचकमध्ये दुहेरी, 5व्यांदा, 3ऱ्यांदा असे शब्द येतात। म्हणजेच उत्तर काय असणार आहे, गुणविशेषण उत्तर असणार आहे। कधी कधी CTET मध्ये जे व्याकरण विचारलं जातं, हे कट मेथडनं जर तुम्ही सोडवलं की हे होऊ शकत नाही, ते होऊ शकत नाही, तर तुम्हाला जरी थोडं उत्तरामध्ये कन्फ्यूज असलं पण बाकीचे पर्याय होऊ शकत नाहीत, यावरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता। इथं समजा तर तुम्हाला विशेषण ओळखता पण नाही आलं तरी पण, आता जसं पालकांना नाम आहे, बरोबर आहे, खूप हे काय आहे, क्रियाविशेषण आहे, आणि क्रियापद काय, वाटते, म्हणून मग तिथं काय होईल, विशेषण काय होईल, मग गुणविशेषण धास्ती, असं तुम्ही अंदाज लावू शकता। आपला उद्देश आहे की मार्क पडणं, त्याच्यामध्ये तज्ज्ञ तर ते नंतर व्हायचं आपल्याला शिक्षक झाल्याच्या नंतर। त्यानंतर नेक्स्ट आहे, निकोप सहजीवनाच्या दृष्टीने
पालकत्वाकडे पाहताना कोण आपल्यासोबत असावे असे लेखकाला वाटते? हक्काची माणसं, इंटरनेट, मोबाईल, तांत्रिक बदल. म्हणजे हा प्रश्न शोधण्यासाठी आपल्याला उतार्यामध्ये जावं लागेल. हक्काची माणसं आणि काय, निकोप सहजीवनाच्या दृष्टीने हक्काची माणसं, असे शब्द जर तुम्ही हे केले अंडरलाईन की लगेच आपल्याला काय होईल, त्याचं उत्तर काढता येईल. बघा, निकोप सहजीवनाच्या दृष्टीने पालकत्वाकडे बघायला हवं आणि हेच पालकत्व जोपासायला हवं. पुढं दिले बघा, सुखात आपल्या हक्काची माणसं सोबती असावीत या निकोप सहजीवनाच्या दृष्टीने, म्हणजेच हक्काची माणसं, असं उत्तर आपण घेऊ शकतो. बघा, निकोप सहजीवनाच्या दृष्टीने पालकत्वाकडे पाहताना कोण आपल्यासोबत असावे वाटते? तर हक्काची माणसं, पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर लेखकाच्या मते कोणती भावना खोलवर रुजणे गरजेचं आहे? पालकत्व ही जबाबदारी नसून आनंद यात्रा आहे. विज्ञान तंत्रज्ञानाची जाणीव. म्हणजे आता या प्रश्नाच्या उत्तरासाठी सुद्धा आपल्याला उतार्यामध्ये जावे लागणार आहे. म्हणजे आता जर काय शोधायचं आहे आपल्याला, खोलवर भावना रुजणे गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे आता जर तुम्ही उतार्यामध्ये जर गेलात तर बघा, इथे पालकत्व ही केवळ जबाबदारी नसून ती एक आनंद यात्रा आहे. आपण आपल्यासाठी सुरू केलेली आहे आणि मुलांना त्यात सहभागी करून घेतणे ही आपली खोलवर भावना रुजायला हवी. प्रश्न काय आहे याचा संदर्भ आपला, प्रश्न काय, प्रश्न कोणत्या संदर्भानं होता की लेखकाच्या मते कोणती भावना खोलवर रुजणे गरजेचं आहे? तर ती भावना आहे, पालकत्व ही केवळ जबाबदारी नसून ती आनंद यात्रा आहे. ही भावना खोलवर रुजवायला हवी. म्हणजे हे झालं आपल्या 124व्या प्रश्नाचं उत्तर. हाऊ द टॅली करून घ्या. 124वा प्रश्न काय आहे? लेखकाच्या मते कोणती भावना खोलवर रुजणे गरजेचं आहे? तर पालकत्व ही जबाबदारी नसून आनंद यात्रा आहे, पर्याय 1. त्यानंतर लेखकाच्या मते आज कोणत्या गोष्टीने घराघरात प्रवेश केला आहे? ठीक आहे. मग या प्रश्नाचं उत्तरसुद्धा म्हणजे 125चं उत्तरसुद्धा आपल्याला उतार्यात मिळणार आहे. कोणत्या गोष्टीने घराघरात प्रवेश केला आहे? 125चं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. जर तुम्ही काळजीपूर्वक जर पाहिलं हा, तर सुरुवातीला स्टार्टिंगलाच आपल्याला त्याची माहिती आपल्याला मिळते. जसं बघा, बाहेर घडणाऱ्या प्रत्येक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक बदलांचे परिणाम आणि दुष्परिणाम हे आज घराघरात शिरले आहेत. म्हणजे काय? वैज्ञानिक बदलांचे परिणाम आणि दुष्परिणाम. बघा, प्रश्न टॅली करा. काय म्हणतो लेखक? लेखकाच्या मते आज कोणत्या गोष्टीने घराघरात प्रवेश केला? बाह्य जगातील बदलांचे परिणाम आणि दुष्परिणाम, पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्यानंतर पालकत्व म्हणजे निसर्गाने दिलेले वरदान आहे असे लेखक म्हणतो. त्याच्या मते पुढीलपैकी कोणती बाब आपण कायम ठेवली पाहिजे? त्याच्या मते कोणती बाब आपण कायम ठेवली? निसर्गानं दिलेलं वरदान आहे. याचं सुद्धा आपल्याला उत्तर जे आहे ते पॅराग्राफमध्ये मिळेल. बघा, पालकत्व म्हणजे निसर्गाने दिलेले वरदान आहे असे लेखक म्हणतो. या ओळीचा जरी संदर्भ घेऊन तुम्ही जर सर्च केलं तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. जसं बघा, पालकत्व हे निसर्गानं दिलेलं वरदान आहे, त्यामुळेच त्याच्या नैसर्गिक ढाचा, हेच उत्तर मिळणार आहे आपल्याला. जा आता प्रश्नाकडे. 126वा प्रश्न काय म्हणतो? पालकत्व म्हणजे निसर्गाने दिलेले वरदान आहे असे लेखक म्हणतो. त्याच्या मते पुढीलपैकी कोणती बाब आपण कायम ठेवली पाहिजे? नैसर्गिक ढाचा, पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. बघा, आपल्याला जसं स्क्रोल करावं लागलं आहे ना ऑनलाईन असल्यामुळं, परंतु तुम्हाला तिथे ते इझी जाणार आहे, कारण तुमच्या हातामध्ये बुकलेट असणार आहे हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर धास्ती या शब्दाचा समानार्थी आशय नसलेला शब्द कोणता? बघा, धास्ती म्हणजे दहशत होतंय, चिंता होतंय, ठीक आहे, काळजी होतंय, धारणा होत नाही ना धास्ती म्हणजे हाच पर्याय कटला. म्हणजेच काय उत्तर आहे? धारणा. धास्ती म्हणजे धारणा होत नाही. त्यानंतर मुलांवर सतत रागवणं, ओरडणं सवंग उपाय आहेत. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखन आहे वर
मग साहजिकच हे काय आहे, शब्दयोगी अव्यय, कारण ते शब्दाला जोडून आला. वर हा शब्दाला, मुला या शब्दाला जोडून आलं, मुलावर. ठीक आहे, मग आपल्याला माहीत आहे ना की शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येतात, कारण बाकीचे पर्याय उभयानवी अव्यय हे 2 वाक्यांना जोडता, म्हणजे हे नाही तर 2 वाक्याचा संदर्भ येत नाही. क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतात का? वर हा कुठं क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतो? भाववाचक नाम तर नाहीच, म्हणजेच पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर परत एक पॅराग्राफ विचारला आपल्याला, तर जसं आपण सांगितल्याप्रमाणे प्रश्न वाचून घ्यायचा आहे आणि मग पॅराग्राफमध्ये त्याचं उत्तर मिळतं का पाहायचं आहे. लेखकाच्या मते आज कोणती गोष्ट थेट आपल्या अनुभवाला येत आहे? थेट आपल्या अनुभवाला येत आहे. मग आता पॅराग्राफमध्ये जर आपण गेलो, थेट अनुभवाला येत आहे, कोणती गोष्ट आपल्या थेट अनुभवाला येत आहे? तर बघा, आता हवामान बदल, बघा आता हवामान बदल दूर राहिलेला नसून तो प्रत्यक्षात अनुभवाला येत आहे. म्हणजेच काय थेट अनुभवाला येत आहे? हवामान बदल. हवं तर प्रश्न टॅली करा. लेखकाच्या मते आज कोणती गोष्ट आपल्याला अनुभवाला येते? तर हवामान बदल, पर्याय 3. त्यानंतर नेक्स्ट, लेखकाच्या मते जग आणि भारत आणि महाराष्ट्रात कोणत्या गोष्टीचे परिणाम दिसू लागले आहे? जग, भारत आणि महाराष्ट्रात. ही ओळ तर लगेच आपल्याला ती सापडणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जग, भारत आणि महाराष्ट्र अशी ओळ जर तुम्ही बघितली तर लगेच आपल्याला कळून जाईल की आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. हे बघा, आपल्याला लगेच लक्षात येतं की हा समुद्र पातळी हरितवायू उत्सर्जनाशी लावतात. हरितवायू उत्सर्जन त्याचा परिणाम आपल्या कमी जास्त जगाच्या सगळ्या कोपऱ्यात, बघा जगाच्या सगळ्या कोपऱ्यात, भारतात, महाराष्ट्रातही दिसून येतो. वातावरण बदलाचा तुमच्या माझ्यावर आणि महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेणे गरजेचं आहे. म्हणजे काय आहे? तर उत्तर आहे हरितवायू उत्सर्जन. आलं लक्षामध्ये? तुम्ही जर आता पर्याय बघितले की लेखकाच्या मध्ये जग, भारत आणि महाराष्ट्रात कोणत्या गोष्टीचे परिणाम दिसू लागले आहेत? तर हरितवायू उत्सर्जन, पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर हवामान बदल हे सर्वात मोठं आव्हान आहे. वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे? मोठं. विशेषण आहे, क्रियापद आहे, विशेषनाम आहे, सर्वनाम आहे. कसंही करा. जसं समजा आपण जर कट मेथडनं जर गेलो तर बघा, आता आपल्याला काय आहे ना, तर आहे झालं क्रियापद, हे झालं क्रियापद. ठीक आहे, आपल्याला मोठंच पाहायचं आहे फक्त ना. ठीक आहे, त्यानंतर इथं विशेषनाम तर नाही कुठं दिसत आणि सर्वनाम पण काही दिसत नाही वाक्यामध्ये. अर्थात मोठं काय झालं मग? विशेषण आहे. पर्याय 1 हे उत्तर आहे, कारण आहे हे क्रियापद आहे. विशेषनाम पण याच्यात नाही वाक्यात आणि सर्वनाम पण नाही. त्यानंतर प्रदूषण वाढले आणि शहरे सुजायला लागली, या वाक्यातील सामान्य नाम ओळखायचे. प्रदूषण वाढले आणि शहरे सुजायला लागली. वाढले, शहर आणि लागली, सामान्य नाम ना, एका ग्रुपचं प्रतिनिधित्व करतो ना तो, म्हणजेच काय शहर हे सामान्य नाम आहे का. आणि काय होईल या वाक्यामध्ये? तर आणि होईल उभयानवी अव्यय. उभयानवी अव्यय म्हणजे तिसरा पर्याय कटला. लागली होईल क्रियापद, लागली होईल क्रियापद आणि वाढले बी होईल क्रियापद. मग पर्यायानं पण प्रश्नाचं उत्तर काय मिळतं आपल्याला? शहर. म्हणजे मेथडनंही जा, कट मेथडनं, किंवा जर तुम्हाला शहर हे सामान्य म्हणजे त्या ग्रुपचं प्रतिनिधित्व करतो तर लगेच तुम्हाला कळेल की अरे शहर हे सामान्य नाम आहे. जर एक प्रॉपर गावचं नाव असलं, समजा उदाहरणार्थ पुणे, तर पुणे झालं विशेष नाम, मात्र शहर काय झालं? सामान्य नाम. त्यानंतर उतार्यात आलेल्या वाटा शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा. तुम्ही ज्यावेळेस उतारा वाचतात ना, तर तिथं हवामान बदलाचा वाटा, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईडचा वाटा असा आलेला आहे. तर या वाटाचा अर्थ काय घ्यायचा आहे? मार्ग, रस्ता किंवा विल्हेवाट असा नाही, तर सहभाग आहे त्याच्यात, सहभागिता. लक्षामध्ये सहभागिता असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे.
त्यानंतर संशोधकांनी हरितवायू उत्सर्जनाशी ज्या गोष्टीचा संबंध लावला आहे त्यापैकी चुकीचा पर्याय शोधायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला 134च्या प्रश्नाचं उत्तर कुठं मिळेल? उतार्यामध्ये आपल्याला जावं लागणार आहे. चुकीचा पर्याय म्हणजे मग उतार्यात काय दिलेलं आहे? यापैकी 3 दिलेले आहेत बघा. वाढते तापमान, वितळणारी हिमशिखरं, पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ, समुद्र पातळीत होणारी घट. तर आता बघूया आपण की 134व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कुठं मिळते. आपण जर बघितलं तर बघा, अनेक संशोधक वाढणारे तापमान, एक पर्याय बघा, वितळणारी शिखरं, हिमनद्या, सतत येणारी वादळं, पूर, दुष्काळ आणि समुद्राच्या पातळीत होणारी वाढ. तर ते एक पर्यायामध्ये घट म्हणलेत ना, म्हणजे तोच आलेला नाही. म्हणजे हा समुद्राच्या पातळीत होणारी वाढ असं आलेलं आहे, घट आलेला नाही. कारण तुम्ही जर प्रश्न वाचला तर ते काय म्हणतायत बघा, संशोधकांनी हरितवायू उत्सर्जनाशी ज्या गोष्टीचा संबंध लावला आहे त्यापैकी चुकीचा पर्याय शोधा. वाढतं तापमान बोललेत, वितळणारी हिमशिखरं बोललेत, पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ बोललेत. तर समुद्र पातळीत होणारी घट नाही म्हणले ते, तर ते म्हणले तर समुद्र पातळीमध्ये होत जाणारी वाढ असं ते बोललेलं आहे. ठीक आहे, घट नाही बोललेलं, म्हणून तेच उत्तर घ्यावं लागेल की हाच उत्तरात आलेला नाही, वाढ असा शब्द आलेला आहे. त्यानंतर लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीत वाढ झाली आहे? हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण, शहरामधील वृक्षव्याप्त क्षेत्रफळ, निसर्गाचा समतोल, IPCC रिपोर्ट. तर या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला उतार्यामध्येच शोधावं लागणार आहे. तर जर तुम्ही उतार्याच्या शेवटी जर गेलात म्हणजे बघा की लगेच आपल्याला ते उत्तर मिळतं की कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हिमयुगानंतर 180-280 ppm इतके होते, जे आज 400 ppm एवढे वाढले आहे. म्हणजेच काय? कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच तुम्ही जर आता 135वा प्रश्न जर पाहिला की लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीत वाढ झाली आहे, तर हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात. पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आता अध्यापन पद्धतीचे प्रश्न बघूयात. पुढीलपैकी कोणती पद्धती मौखिक सराव आणि भाषेच्या मूलभूत घटकात नैपुण्य याला भाषा अध्ययनाचा अनिवार्य भाग मानते? ठीक आहे, श्रव्य भाषिकता, संवादात्मक भाषा शिक्षण, व्याकरण भाषांतर पद्धती आणि समग्र शारीरिक प्रतिसाद. काय म्हणले ते? मौखिक सराव आणि भाषेच्या मूलभूत घटकात नैपुण्य. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे श्राव्य भाषिकता. कारण काय बघा, संवादात्मक भाषामध्ये फक्त संवादाला स्थान आहे. व्याकरण भाषांतर पद्धती याच्यामध्ये विद्यार्थी व्याकरणाचा अभ्यास करतात, शब्दांचे त्यांच्या स्वतःच्यामध्ये भाषेत रूपांतर करतात, संवाद साधत नाहीत, बरोबर आहे, आणि बोलण्याची फारशी लक्ष देत नाही बोलण्याकडं. म्हणजे मग ते येणार नाही ना, व्याकरण पद्धती येणार नाही. तिथं काय फक्त तो शब्द आला पाहिजे, उत्तर बरोबर आलं पाहिजे हे शिकल्या जातं. इथं मौखिक सराव याबद्दल बोलले तर ते श्राव्य भाषिकतेमध्ये येईल. समग्र शारीरिक प्रतिसादामध्ये काय असते? एखादी बाब ऐकल्यावर त्याला प्रतिक्रिया देणे, म्हणजे संपूर्ण शरीर सहभागी त्याच्यामध्ये होतं. जसं की खेळातून शिक्षण ही जी कन्सेप्ट आहे अलीकडे आलेली, तर ती समग्र शारीरिक प्रतिसादामध्ये येते. ठीक आहे, म्हणून इथं मात्र आपलं प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 येणार आहे. त्यानंतर काय म्हणते बघा ते, इलाम हा इयत्ता 7वीचा विद्यार्थी असून त्याला कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलता येतात. घरी आपल्या पालकाशी तो या 4ही भाषात मुक्तपणे बोलतो आणि वर्गात तो हिंदी, कन्नड आणि इंग्रजीतून बोलतो, कारण या भाषा त्याच्या मित्रांना आणि शिक्षकांना अवगत आहेत. त्याचे हे कौशल्य म्हणजे साहजिकच भाषेची सार्वत्रिक क्षमता आहे त्याच्याकडं. कारण कोड मिशिंग आणि कोड मिशिंग म्हणजे कम्युनिकेशन ॲप्रोच आहे. हा कोड मिशिंग म्हणजे बोली भाषा आणि भाषा त्यांच्या जटिलता आणि मूल्य यामध्ये समानता असते. आणि जो भाषा बदल आहे म्हणजे कोड मुव्हिंग आहे, तो एकच विद्यार्थी वेगवेगळ्या भाषा
चा संदर्भाने येतो. आंतरभाषिकता याला काय, आंतरभाषिकतेचा संदर्भ कशासोबत येतो? एखाद्या नवीन भाषा शिकताना त्या नवीन भाषेतील काही शब्द संकल्पना पहिल्या भाषेच्या पद्धतीने वापरणे. जसं आपलं मराठीचा संदर्भ इंग्रजी बोलताना आणि इंग्रजीचा संदर्भ मराठीमध्ये टच होतो, त्या पद्धतीने त्याला म्हणतो आपण आंतरभाषिकता. ठीक आहे. त्यानंतर भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? भाषा शिक्षणाच्या संदर्भानं म्हटले, मूळ प्रथम भाषेचे ज्ञान हे द्वितीय भाषा शिकण्यात अडथळा आणते. परत एकदा वाचा त्याला. भाषा शिक्षणामध्ये प्रथम भाषेचे ज्ञान हे द्वितीय भाषा शिकण्यात अडथळा आणते नाही ना. समजा आता आपली मराठी भाषा प्रथम आहे, आपण SL म्हणून हिंदी घेतली, तर मराठीचं नॉलेज हे हिंदीला उपयुक्तच ठरेल ना, म्हणजे पर्याय एक कटला असं होत नाही. मूळ किंवा प्रथम भाषेच्या ज्ञानाचा द्वितीय भाषा शिक्षणाशी काहीही देणं घेणं नसतो. नाही आहे ना, संदर्भ सकारात्मकच आहे. मूळ किंवा प्रथम भाषेचे ज्ञान द्वितीय भाषा शिकण्यास मदतगार ठरते. यस. पर्याय 3 उत्तर घ्या. प्रथम भाषा शिकणे आणि दुसरी भाषा शिकणे पूर्णतः भिन्न आहेत. नाही, त्यांचं म्हणजे रिलेशन असं, त्यांचा सहसंबंध असतो, म्हणून 3 उत्तरे. त्यानंतर शब्दसंग्रह शिकण्यासाठी शिक्षिका वर्गात स्वयंपाकघरातील चमचा, प्लेट, भांडी, डबे आणि तवा घेऊन येते. भाषा शिक्षणात या वस्तूंना काय म्हणतात? बघा, जनरली विविध अध्यापन पद्धतीमध्ये DED BEd करत असताना आपल्याला माहिती आहे की जर आपण जो आपला टॉपिक आहे, कंटेंट आहे शिकवायचा, बरोबर आहे, लेक्चरचा जो कंटेंट आहे, टॉपिक आहे, याला अनुसरून जर एखादं साधन वापरलं त्याला आपण शैक्षणिक साधन म्हणतो. पण भाषेच्या संदर्भानं स्वतंत्र कन्सेप्ट आहे, ज्याला आपण रेलिया असं म्हणतो. थोडंसं गूगल सर्च करून बघा, म्हणजे अजून तुमचं क्लिअर होईल. कारण स्वयंपाकाच्या वस्तू असं डायरेक्ट उत्तर नसतं आणि जीवन संदर्भ असलेली साधने हे उत्तर येणार. तर तुम्ही फक्त एकमध्ये कन्फ्युजन होऊ शकले असते, पण भाषाशास्त्रामध्ये रेलिया ही स्वतंत्र कन्सेप्ट आहे. त्यानंतर निर्देशक ज्ञान म्हणजे डॅश डॅश होय, तर निर्देशक ज्ञान म्हणजे व्याकरणातील घटकाविषयी जाणणे. याबद्दलची माहिती आपल्याला मिळाली नाही थोडीशी. त्यानंतर विद्यार्थ्यांना विषयाचे नीट आकलन होण्यासाठी अपेक्षित विषयाच्या विरुद्ध दृष्टिकोनाचा परिचय त्यांना करून दिला जातो. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कोणत्या कौशल्याला उत्तेजना मिळते? प्रश्न परत एकदा वाचा. विद्यार्थ्यांना विषयाचे नीट आकलन होण्यासाठी काय केलं जातं? अपेक्षित विषय म्हणजे जो काही विषय आहे त्याच्या विरुद्ध दृष्टिकोनाचा परिचय करून दिला जातो. तर साहजिकच याला म्हणतात चिकित्सक साक्षरता. पर्याय 3. ठीक आहे, म्हणजे 2 विषयाची चिकित्सा होईल, त्याला चिकित्सक साक्षरता आपण म्हणूया. त्यानंतर भाषा सार्वत्रिकता, ट्रान्सलँग्वेजिंग म्हणजे काय? तर ही एक शिक्षणशास्त्रातील प्रक्रिया आहे ज्यात वर्गामध्ये एकापेक्षा अधिक भाषेचा साधन म्हणून उपयोग करणे, यालाच म्हणतात भाषा सार्वत्रिकता. त्यानंतर चांगले भाषिक लेखन शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेचा सहभाग असावा? चांगले भाषिक लेखन शिकण्यासाठी तर पर्याय 4. अगोदर बुद्धिमंथन म्हणजे विचार येतील तुमच्या मनामध्ये, नंतर त्या मुद्द्यांचं टाचन, नंतर मग आराखडा, नंतर कच्चा मसुदा तयार होईल, नंतर संपादन म्हणजे फुल अँड फायनल, आणि मग त्याचं अंतिम स्वरूप. म्हणजे पर्याय 4 प्रमाणे भाषिक लेखन शिकण्यासाठी आपल्याला ही प्रक्रिया असते. त्यानंतर समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी व्याख्यानातील मुख्य कल्पना आत्मसात करून त्यांच्या नोंदी टिपतात. हे कौशल्य म्हणजे अभ्यास कौशल्य, श्रवण कौशल्य, लेखन कौशल्य, ज्ञानात्मक कौशल्य. काय म्हणले त्यांनी? समाजशास्त्र
समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी व्याख्यानातील मुख्य कल्पना आत्मसात करून त्यांच्या नोंदी टिपतात. व्याख्यान सुरू आहे आणि मुख्य कल्पना त्याच्यातल्या काही नोंदी टिपतात. तर त्याला काय म्हणायला पाहिजे, या कौशल्याला काय म्हणायला पाहिजे असं उत्तर आहे. तर याला अभ्यास कौशल्य म्हणावं लागेल. ठीक आहे. श्रवण कौशल्य म्हणजे फक्त ऐकणे. ज्ञानात्मक कौशल्य तर मग ते लगेच चिकित्सक विचार कृती वगैरे आलं त्याच्यामध्ये. आणि फक्त लेखन कौशल्यही म्हणता येणार नाही, कारण ते आत्मसात करून मुख्य कल्पना त्याच्या नोंदी करू लागलेत. म्हणून पर्याय 1 हे उत्तर असणार आहे. कारण लेखन कौशल्य म्हणजे काय असतं, फक्त लिहायचं, ऐकायची गरजच नाही. म्हणजे समजा उदाहरणार्थ निबंध लिहा, मग तुम्ही कशा पद्धतीनं त्या निबंधाची मांडणी करता वगैरे वगैरे. किंवा जसं आपल्याला 9वी 10वीला असतं ना, ते बातमी द्या, वर्तमानपत्रात बातमी द्या, तिथं तुमच्या लेखन कौशल्याची कस लागते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, येथे एक प्रश्न आहे, तो वाचा आणि कोणत्या प्रश्नाचे प्रारूप योग्य आहे ते सुचवायचं आहे. एका लहान मुलीची गोष्ट वाचल्यानंतर तिला होणारा मानसिक त्रास आणि शारीरिक वेदनांना ती किती धैर्याने सामने जाते त्याची तुम्हाला जाणीव होते. तुम्ही त्या मुलीला कौतुक करणारे पत्र 120 शब्दात लिहा. हा प्रश्न आहे, तो कोणत्या प्रकारचा आहे आपल्याला सांगायचा आहे. ठीक आहे. भावदर्शी प्रश्न, एक्सप्रेसिव्ह क्वेश्चन्स. आता हे उत्तर त्याचं असणार नाही, कारण एक्सप्रेसिव्ह क्वेश्चन्समध्ये काय असतं, जसं आता कोणता उदाहरणार्थ, तुला आता कसे वाटते, म्हणजे त्याच्यामध्ये भावपणा आहे ना. ठीक आहे. किंवा या चित्रातून तुला काय दिसते, हे झाले एक्सप्रेसिव्ह क्वेश्चन्स. दीर्घोत्तरी प्रश्न मग खूप 2-4 पेज, 10 पेज, 12 पेज, आपल्याला 120 शब्दात लिहायचा आहे. म्हणजे हा बी काटा पर्याय. अंदाजित प्रश्न याच्यामध्ये तो येणार आहे. कारण काय आहे, याच्यामध्ये आपल्याला सगळं अंदाजित क्रिएट करावं लागणार आहे त्या मुलीच्या संदर्भानं. फक्त आपल्याला प्रश्नामध्ये उल्लेख केला आहे की तिनं खूप मानसिक त्रास सहन केला आहे, शारीरिक वेदना, मात्र तिनं ती धैर्याला समोर गेली आहे आणि आता तिचं कौतुक करायचं आहे. तर हे अंदाजित प्रश्नामध्ये येईल. स्वेर म्हणजे तो वेगळं, म्हणजे मुक्त छंद ते वेगळाच प्रकार आहे. जसं तुम्ही रेल्वे स्टेशनवर 1 तास गेला, ते निबंध वगैरे लिहितात, ते त्या टाईपचं त्याच्यामध्ये ते येईल. म्हणून पर्याय 3 आपण उत्तर घेऊ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 8वीच्या वर्गातील शिक्षिका 5 वाक्यांचा इंग्रजी मजकूर वाचते आणि मुलांना काळजीपूर्वक ऐकायला सांगते. यानंतर ती मुलांना 4-4च्या गटात बसून तोच मजकूर वेगळ्या प्रकारे जवळच्या विद्यार्थ्याला सांगायला लावते. ही कृती म्हणजे सामूहिक लेखन. तर ही कृती काय होईल, सामूहिक लेखनामध्ये येईल. त्याचबरोबर परिच्छेद लेखनामध्ये सुद्धा येईल. म्हणजे उत्तर कीमध्ये पर्याय 2 पण दिलेत आणि पर्याय 3 पण दिलेत. त्यानंतर श्रवण फक्त लेखन कार्य नाही, तर हे काय आहे, तर ग्रुपमध्ये बोलायचं आहे पण आणि लिहायचं आहे पण. पुढीलपैकी कोणत्या घटकाचा संबंध शैक्षणिक भाषेतील नैपुण्य किंवा भाषेच्या विविध अंतर्भूत भागासाठी लावला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे ज्ञानात्मक शैक्षणिक भाषा नैपुण्य. ठीक आहे. याबद्दलची आपल्याला माहिती मिळालेली नाही आहे. त्यानंतर भाषा शिक्षणाच्या संदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार कोणते विधान योग्य नाही म्हटलं आहे. कोणतं विधान योग्य नाही म्हटलं आहे. पहिले बघा, त्रैभाषिक धोरणानुसार एका अभिजात भाषेचा अभ्यास हेच नाही, म्हणून हेच उत्तर आहे. कारण बघा, त्रैभाषिक धोरणानुसार मातृभाषा म्हणजेच घरच्या भाषेचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये. त्रैभाषिक धोरणानुसार भारतीय भाषेचा अभ्यास यस आणि त्रैभाषिक धोरणानुसार इंग्रजीचा अभ्यास यस. आता हे 2, 3, 4 का आहेत NEP 2020च्या संदर्भानं, कारण NEP 2020 मध्ये आपल्याला 3 भाषासूत्र म्हणजे त्रिभाषासूत्र वापरा असं सांगितलं एज्युकेशनमध्ये. एक आहे मातृभाषा आणि 2 भारतीय भाषा.
2 भारतीय, मग त्याच्यामध्ये 1 प्रादेशिक आणि 1 म्हणजे पूर्ण भारताच्या संदर्भानं, म्हणजे मग इंग्रजीचा संदर्भ त्याच्यामध्ये येतो. म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर मग मराठी प्रादेशिक भाषा, हिंदी, आणि मग उच्च जी भाषा आहे पूर्ण भारतासाठी वापरण्यात येणारी किंवा ॲब्रॉडसाठी तर ती इंग्रजी. म्हणून 2, 3, 4 त्याच्यामध्ये येईल. तसाच प्रश्न आपल्याला खाली पण विचारला आहे बघा. त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी, मग घरची भाषा ठीक होतं, परंतु इंग्रजीने करतील नाही, मातृभाषेतून करतील, म्हणजे पर्याय 1 तर कटलाच. सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात त्याच्या प्रदेश भाषेतून करतात आणि हायस्कूलचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत किमान 2 अधिक भाषा संपादित करतात. ठीक आहे, तर प्रदेश भाषेतून नाही ना शिक्षणाची सुरुवात करत. ठीक आहे, मातृभाषेतून करतात, घरच्या भाषेतून. तिसरं बघा, सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात हिंदी या अधिकृत भाषेतून करतात. सर्व मुले नाही करणार. सर्व मुले कुठं करतात आपल्या देशामध्ये? तुम्ही साऊथ इंडियामध्ये गेला तर हिंदीचं आपल्याला नाव पण घेऊ देणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं मग तिसरा पण पर्याय कटला. सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात त्यांच्या मातृभाषेत, घरच्या भाषेत करतात, बरोबर, आणि हायस्कूलचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत किमान 2 भाषा संपादित करतात. येस, आपण बघा पुढं 7वी 8वी 9वी 10वीला आपल्याला हिंदी आणि इंग्रजी असतेच, परंतु आपण शिक्षण जे घेतलं मूळ सुरुवातीला ते मराठी म्हणजे मातृभाषेतून घेतलं. म्हणजे 4 पर्याय योग्य वाटतो. आणि शेवटचा प्रश्न, शिक्षणाचे फलित विद्यार्थ्याला मदतरूप ठरते. शिक्षणाचे म्हणले फलित विद्यार्थ्याला मदतरूप ठरते लक्षणीय व्याकरणिक ज्ञान संपादन करण्यास. हे तर व्याकरण पूर्ण शिक्षणाचं फक्त लाक्षणिक व्याकरणाचं ज्ञान संपादन म्हणजे लिमिटेड झालं नाही, म्हणजे हे उत्तर नाही होणार. लक्षणीय क्षमता साध्य करण्यास हे उत्तर होईल, कारण शिक्षणाचं म्हणलं आहे ना, ते फक्त व्याकरणासाठीच मदत होते का आपल्याला? नाही, तर विविध क्षमता त्याच्यामध्ये साध्य होतात. सर्व कौशल्याची किमान पातळी आत्मसात करणे. वेगवेगळी पातळी आहे. किमान पातळी काय? एखादा हायेस्ट पातळी आत्मसात करू शकतो एज्युकेशनमुळं, एखाद्याची लवकर होणार नाही. लक्षणीय भाषा घटक आत्मसात करणे लिमिटेड झालं हे, म्हणजेच पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीनं आपण 21 जानेवारी 2024 रोजी जो CTET पेपर क्रमांक 2 झाला होता, त्या पेपरमधील मराठी भाषा द्वितीय या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न आले होते त्यावर चर्चा केली. अजून वेळ मिळाल्याच्या नंतर अजून आपण जे काही राहिलेले विषय त्याबद्दल चर्चा करूयात. धन्यवाद.